चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अंकगणिती श्रेणी कशाला म्हणतात। अंकगणिती श्रेणी म्हणत असताना एक संख्या पाहूया आपण। एक उदाहरण 3 5 7 9 12 14। तर आता ह्या प्रत्येक संख्येमध्ये कितीचा फरक आहे? 2। इथं परत 2, परत 2 चा, परत 2, परत 2। अंकगणित श्रेणी काढत असताना त्या संख्येमध्ये प्रत्येक संख्या ह्या संख्येपासून तर ह्या संख्येपर्यंत, ह्या संख्येपर्यंत, ह्या संख्येपर्यंत, ह्या संख्येपर्यंत काढत असताना प्रत्येक संख्येचा समान फरक असेल त्याला अंकगणिती श्रेणी असे म्हणतात। तर जसं 2 नंबर उदाहरण पाहूया आपण। 7 9 13 18। तर बघा आता याच्यामध्ये फरक किती आहे? सुरुवातीला 2 चा फरक आहे। 9 10 11 12 13। इथे कितीचा आहे? 4 चा। परत 13 14 15 16 17 18। इथे कितीचा आहे? 5 चा फरक। तर अशा संख्यांना अंकगणिती श्रेणी म्हणता येत नाही, कारण अंकगणिती श्रेणी म्हणजे ज्या संख्येमध्ये फरक हा समान प्रकारचा आहे ते म्हणजे अंकगणिती श्रेणी। फरक जर समान असेल तरच ती अंकगणिती श्रेणी असू शकते, नाहीतर मग ती अंकगणिती श्रेणी नाहीये। प्रत्येक संख्येमध्ये फरक हा समानच असायला हवा तरच ती अंकगणिती श्रेणी म्हणून सिद्ध होते। चला तर आपण एका प्रॉब्लेम पासून सुरुवात करूया। अंकगणिती श्रेणी काढत असताना सुरुवातीला बघायचं याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 3 3 6 3 9। 9 चा फरक आहे। ए बरोबर किती आहे? 10। तर आता डी बरोबर किती? डिफरन्स कितीचा आहे त्यांचा? 3 चा। तर बरोबर आता एक सूत्र ट्रिक्स आहे ती काय म्हणते, त्या सूत्रानुसार जर आपण कितवे पद काढायचे अंकगणिती श्रेणीमध्ये असं जर क्वेश्चन आला तर ते सूत्र वापरून, ती ट्रिक्स वापरून आपण काढू शकतो। तर बघा ते सूत्र आहे TN बरोबर A प्लस N मायनस 1 D। D म्हणजे डिफरन्स। तर बघा तर आपल्याला याच्यामध्ये आपण घेऊ 10 13 16 19। याच्यामध्ये आपण 10वे पद काढू, 10वे पद काढून बघूयात। तर T बरोबर 10। N म्हणजे कितवे पद काढायला सांगितले? 10वे। तर A बरोबर आपली सुरुवात किती झालेली आहे? 10 ने। 10 प्लस N बरोबर किती? 10 मायनस 1 जसा तसा। डिफरन्स कितीचा आहे? प्रत्येक संख्येत 3 चा फरक आहे। तर बघू T10 बरोबर 10 जशास तसे। इथे किती उरले? 10 मधून 1 गेला, 9 राहिले, गुणिले 3 जशास तसे। तर बघा T10 बरोबर 10 9 त्रिक 27। 27 मध्ये 10 प्लस करा 37। 37 हे आपले 10वे पद असेल। 10वे पद बरोबर 37। तर आपण दुसऱ्या ह्याच्यानुसार पणही करून बघू शकतो। बघा तर जर तुम्हाला असं जर नाही जमलं सूत्रामध्ये टाकून तर असं पण जमू शकते। इकडे बघा एक मिनिट। T1 बरोबर कितीचा फरक आहे? 10। T2 बरोबर 13। T3 बरोबर 16। T4 बरोबर 19। तर असंच फरक काढत काढत आपल्याला किती 10वे पद काढायचे। तर T5 बरोबर 21। T6 बरोबर 24। T7 बरोबर 27। असं प्रत्येक संख्येमध्ये 3 चा डिफरन्स घेतले। T10 बरोबर 37 हे आपला आन्सर येईल। असं पण आपण 3 च्या फरकानुसार, 3 च्या पाढ्यानुसार पण हे करू शकतो। तर आपले 10वे पद किती आहे? 37। आता आपण आणखीन एक क्वेश्चन घेऊ। बघा 10 14
नीट. दुसरा क्वेश्चन 10, 14, 18, 22 बरोबर 10वे पद काढा. 10वे पद काढा सांगितले. परत एकदा आपण आणखी एक प्रॉब्लेम घेऊन बघूया. अंकगणित श्रेणी काढत असताना तर बघूया आपलं सूत्र काय होतं. सूत्र बरोबर T10 TN बरोबर A प्लस N मायनस 1 डिफरन्स. तर बघा आता TN बरोबर आपल्याला किती पद काढायला सांगितले 10वे. तर A बरोबर किती आहे 10. तर N बरोबर 10 मायनस 1 डिफरन्स कितीचा आहे आपला 4चा. प्रत्येक संख्येमध्ये डिफरन्स कितीचा आहे 4चा. T10 बरोबर 10 जशास तसे प्लस 1 10 मधून 1 गेला 9 गुणिले 4. T10 बरोबर 10 जशास तसे प्लस चिन्ह 9 चोक 36. 36 मध्ये 10 प्लस करा 46. T10 बरोबर 46 हे उत्तर म्हणजे 10वे पद काय असेल 46.